परी 11 सलामीवीर मैदानामध्ये एंटर. एकूण 8 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि हा चौथा सामना सुरू आहे. शकील कोटी सर, आपण संपर्क साधायचा. आमच्या सोबत ॲज अ स्कोरर तुम्ही पाहतात महेश पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. लाईव्ह टीम चांगलं काम करत असतात. आणि बंटी ब्रॉडबँड सर्व्हिसेस जरूर नीरज देसले. हो हो हो, यावेळेला पहिलाच बॉल थोडासा डीप खाली राहणार आपल्याला बघायला मिळाला. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडून सुरुवात करतोय गोलंदाज विशाल. विशाल ॲज अ आयकॉन खेळाडू परी 11 संघामधून खेळतोय. हो हो हो, पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. बॅटर सचिन समोर आता चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली विशालची. आयकॉन खेळाडू बघा, आयकॉन खेळाडूकडनं भरपूर सारा एक्सपेक्टेशन असतात, अपेक्षा असतात की त्यांना चांगला खेळ करावा. पहिल्या मॅचमध्ये बघा विजय पारदी आयकॉन खेळाडू, त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळवला. दुसऱ्या मॅचमध्ये दुर्गेश भोईरनं मॅन ऑफ द मॅच मिळवला. स्लो पण कमी गतीने टाकलाय, पंच केल्या बॉल. लाईन फील्डच्या डोक्यावरून बॉल येतोय कव्हर पॉइंटला. फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फायनली 2 धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. तिसऱ्या चेंडूवरती या 2 धावा जोडल्या गेल्या. जांभूलपाडा गावामधून बरेचसे क्रिकेटर आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाले आणि त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. या अगोदर अजयनं देखील खूप चांगला खेळ साकारला. शेवटला मॅच फिनिश त्यानं केली. विजयचा खेळ चांगला पाहायला मिळाला. सध्या विशाल जो गोलंदाजी करतोय तोही जांभूलपाडा गावामधूनच बिलॉंग करतो. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं खातं या ठिकाणी ओपन केलं सचिननं. ओहो, वेगवान चेंडू लाउडली अपील. लेफ्ट फिंगर गोज अप. फर्स्ट विकेट डाऊन नाव. मोठा धक्का. थँक्यू डीजे. पहिला मोठा धक्का त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. सचिनच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. विशालचा परफेक्टली विकेट टू विकेट लाईनवर येणारा बॉल हलकासा शफल झाला. त्यानंतर स्टंप बरोबर मिडल स्टंपच्या समोर पाय आपल्याला बघायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक एंटर होतोय. इन ॲट नंबर 3. 2-1 सध्याची स्थिती आपण पाहतोय. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत विशाल पारदीनं. ग्रेट बॉलिंग.
थँक्यू DJ. पबलू पाटील, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पबलू पाटील यांचा परफॉर्मन्स थोडासा आज पहिल्या सामन्यामध्ये थोडस नक्कीच आपल्याला कमी पाहायला मिळाला, परंतु आयोजन कमिटीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांना केलेला आहे. काय गोलंदाजी करतोय विशाल पाटील. अफलातून हॅट्रिकची संधी आहे. चला, रोहित भोईर यांनी पारितोषिक देखील ठेवलंय. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी लाऊडली अपील करण्यात आल्या, परंतु हा बॉल देखील डॉट. आयकॉन खेळाडू आहे, हिरो आहे संघाचा, परी 11 संघाचा तो हिरो आहे आणि हिरो प्रमाणे त्यानं गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. बघा, परी 11 संघ फायनल मागच्या दोन्ही सीझनला खेळलाय. पहिल्या पर्वामध्ये ते हारले, रनरअप राहिले, परंतु दुसऱ्या पर्वामध्ये त्यांनी जिंकली फायनल आणि आता तिसरं पर्व त्यांचं. म्हणजे काय, मनोहरजी भोईर यांच्या संघाला फायनल खेळण्याची सवय झाली आहे. या वर्षी जर फायनल जिंकली तर काहीतरी मोठं बक्षीस अनाऊन्स करतील ते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा स्कोर कार्डवरती, 2 गडी बाद. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय. करण या गोलंदाजाचा नक्कीच वापर केला जातोय. करण पाटील बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर भावेश, जो टीमचा कॅप्टन आहे. एकही चेंडू त्यानं फेस केलेला नाहीये, परंतु आता जबाबदारी त्याच्या खांद्यांवर देखील असेल. टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर आउट झालेत, त्याच्यामुळे आता रिस्पॉन्सिबल खेळ या ठिकाणी करावा लागेल. यावेळेला राऊंड द विकेटनं अक्रॉस द लाईन जरूर बॉल आपल्याला बघायला मिळाला. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज विशाल करणचा, माफ करा. हे पाहूया आपण, पडल्यानंतर कोण तयार करून बॉल बाहेर काढायचा प्रयत्न होता, परंतु तो अतिरिक्त बाहेर निघाला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ओ, यावेळेला स्ट्रेट बॅटना व्हॉट अ शॉट, क्लासिकल फटका. बॉल येतो एक्झॅक्ट कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. वाह, जबरदस्त फटका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. नेत्रदीपक तंत्रशुद्ध फटका या ठिकाणी बघायला मिळाला. सरळ बॅटनं, आणि काय फ्लो होता बॅटचा. फक्त गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत असताना दिशा दाखवली आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. हा क्लास तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही कोणत्याही गोलंदाजाच्या विरोधात कोणत्याही मैदानावर धावा करण्याची हिंमत ठेवाल, आणि जरूर तो तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल फुल टॉस. पुन्हा एकदा सरळ बॅटनं, सरळ रेषेनं, लॉंग ऑनला भावेश, कॅप्टन नॉक, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. लागोपाठचा दुसरा चौकार. काय बॅटिंग करतोय. दुसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 11, 2 चौकार आलेत. मोमेंटम घेणं गरजेचं होतं आणि तो मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतोय. कॅप्टन भावेशला ठाऊक आहे की इथून आता लवकर खेळाडू बाद झालेत, थोडासा आता रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल, थोडासा बचावात्मकही खेळ करावा लागेल. याही वेळेला आपण पाहिलं फ्रंट फुटला आला, परंतु तिथून बॉल खाली ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हा बॉल येतोय निर्धाव. डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 11 धावा स्थिर, 11ला 2 गडी बाद. ग्रामपंचायत प्रीमियर लीग कुकसेच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती रंगत असलेला हा क्रिकेटचा सोहळा. करणचा पुढचा बॉल, पिकअप शॉट, वेकेंड एरिया आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
पण न घेता या ठिकाणी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आणि तीन चौकार आतापर्यंत 22च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. करणच्या विरोधात पूर्णपणे या ठिकाणी करण आणि टीम परी 11 वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त फटकेबाजी. नेत्रदीपक फटके आपल्याला आज 22च्या बॅट मधून पाहायला मिळाले. चौफेर फटकेबाजी करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चिप केलाय. विकेटची संधी आहे. बॉल हवेत आहे आणि विकेट मिळाली आहे. फायनली 22 कॅप्टन बॅक टू डग आउट. मोठा धक्का लागतोय टीम देवांग लायन्सला. धक्का या ठिकाणी लागले आणि असं वाटत होतं की 22 एक मोठा डाव खेळतोय, परंतु 22ची विकेट देखील आपल्याला बघायला मिळाली. फायनली करणनं तो ब्रेक थ्रू मिळवून दिला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर येतोय कुणाल. 5व्या क्रमांकावर सुमित येतोय. कुणाल आणि सुमित ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. करणच्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले, परंतु करणनं देखील आता विकेट मिळवून दिली आहे. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 15 धावा. दुसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या, परंतु करणच्या विरुद्ध रन्स चांगले आल्या टीम देवांग लायन्स साठी, परंतु विकेट 22ला थांबणं गरजेचं होतं. सुमित आलाय नवीन बॅटर. सुमित समोर चांगला फुलर लेनचा बॉल. आणखी एक निर्धाव येतोय आणि याचबरोबर 2 षटकांचा केस समाप्त. पॉवर प्ले संपला आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 15ला 3 गडी बाद. दुपारचं सत्र आफ्टरनून सेशन आणि क्रिकेट या खेळाला खऱ्या अर्थानं आता या सत्राला सुरुवात झाली. या सीझन मध्ये थोडासा आपल्याला वेळ नक्कीच घ्यावा लागला, वाट बघावी लागली अक्षरशः क्रिकेट खेळाची, कारण अवेळी पाऊस झाला. सुरूही पाऊस या वर्षामध्ये फार लवकर झाला, मे मध्ये झाला आणि जवळपास नोव्हेंबर येस तोपर्यंत पाऊस थांबला देखील. म्हणजेच काय तर शंकरजी गुलवे हा किती मोठा ऋतू होता पावसाळ्याचा हे कळालंच नाही. जवळपास 6 ते 7 महिने पावसाळ्याने घेतले. या अशाच गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, कारण दादांनो निसर्गाच्या आपण तोडफोड सुरू केली आहे तर निसर्ग नक्कीच आपल्याला त्याची शिक्षा देणार आहे. मनुष्य प्राण्याने ते केलेलं आहे. निसर्गाची जर वाट लावाल तर निसर्ग तुम्हाला कसा सोडेल, तो जपणं गरजेचं आहे. आज आपण औद्योगिकीकरणामुळे अनेक जंगल तुटताना बघितलेत. अनेक जंगल तोडून तेथे औद्योगिक क्षेत्र तयार करून कंपन्या तयार करून आपण भलेही पैशाचा विचार केलात, परंतु निसर्गाची वाट लागत चाललेली आहे. त्याच्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. जीवन जगत असताना पैसाच पुरेसा नाही तर तुम्हाला शुद्ध हवा ही तितकीच महत्वाची आहे. जीवनावश्यक गोष्टी जरी कमावल्या ना तरी बस आहे. सुमित लिहे आणि कुणाल भोईर हे 2 फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी गिरीश येतोय बॉलिंग मार्कवर. बोरिवली गावामधून हा खेळाडू बिलॉंग करतो गिरीश गोलंदाजी करण्यासाठी. गिरीशचा पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग केला. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. डाऊन दी बॉल. कोणतीही चुकी त्यानं केलेली नाहीये आणि जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज होतोय बाद कुणाल भोईर. बॅक टू डग आउट. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज गिरीशनं विकेट प्राप्त केली आहे. असं वाटलं होतं की फर्स्ट ओव्हर मध्ये विशाल पाटीलनं चांगली गोलंदाजी केली आहे, त्याला इथून कॅप्टन कंटिन्यू ठेवणार का, परंतु तसं घडलं नाहीये आणि जरूर
गिरीशला त्याने इन्व्हाइट केलं आणि गिरीशनं देखील तेच काम केलं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. आकेश लिहे जो संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून देवांग लायन्स या टीम मधून खेळतोय, तसा खेळ त्याला करावा लागेल. पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग केलाय आणि बॉलला पाठवलंय सर फाईन लेगच्या दिशेनं. जाईल जवळजवळ लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. भरपूर स्लो बॉल झाला. असं वाटलं होतं की वेगानं बॉल आता बाउंड्रीच्या पलीकडे जातो की काय. यानंतर 5वा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय. देवांग लायन्स विरुद्ध परी 11 हा सामना सुरू आहे आणि त्याच्यानंतर विकी चॅलेंजर्सच्या विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. मला वाटतं की तो सामना 4 ओव्हरचा आहे का अतिशय मागे. येस. आता इथून पुढे ज्या मॅचेस होतील त्या 4-4 षटकांच्या असतील. लक्षात असू द्या कारण आज ओपनिंग डे असल्या कारणाने आपण थोडासा उशिरानं शेड्यूलला सुरुवात केली. गिरीश पुढचा बॉल गिरीशचा समोर फोर्स केलाय. फोर्सिंग स्ट्रोक लॉंग ऑनच्या बाहेर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 ॲड. प्रहार पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल आणि किती ताकद आहे. आकेश लिये जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे आणि त्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि आयकॉन खेळाडू प्रमाणे खेळ त्याला साकारावं लागेल आणि ही ताकद झोकून देत असताना फोर्सिंग स्ट्रोक डाऊन द ग्राउंड हा सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि बघता बघता धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 23 धावा. 23 रन्स. गिरीश पुढचा बॉल पुन्हा आकेश समोर थोडासा खाली राहणारा बॉल. विकेटनं देखील रंग दाखवलाय. विकेटचा एखादा स्पॉट असा आहे की तिथे पडल्यानंतर बॉल एकाएक खाली राहतो आणि एखादा स्पॉट असा आहे की गुडलेनच्या एरियामध्ये बॉल पडल्यानंतर एकाएक अनएक्सपेक्टेड बाउन्स तिथे पाहायला मिळतो. ऑकवर्ड बाउन्स पाहायला मिळतोय. म्हणजे या विकेटमध्ये जज करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. कुक्सेचे खेळाडू जे आहेत जे दररोज या विकेटवर सराव करतात त्यांना या गोष्टी माहिती असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा पलटवार केला. गिरीशचा पलटवार कमालीचा होता. बाउन्सर पाहायला मिळाला. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आता करण्यात आलाय. ग्रेट बॉलिंग. षटकार आल्यानंतर पलटवार कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण गिरीशनं मैदानाच्या आतमध्ये आता दाखवलेलं आहे. 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. यावेळेला पुन्हा एकदा खोदात टाकला बॉल. यॉर्क लेनचा होता. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर थोडंसं कचाल क्षेत्रक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आकड्यावरती. तिसरा षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना परी 11 च्या विरोधात देवांग लायन्स असा सामना सुरू आहे. परी 11 संघाचे पुरस्कर्ते मनोहरजी भोईर या ठिकाणी जरूर विचार करत असेल की मागच्या 2 पर्वामध्ये आपण फायनल खेळलोय. 1 फायनल जिंकली, 1 फायनल हारलोय. परंतु आता हे 3रं वर्ष आहे आणि हॅट्रिक चान्स आहे फायनल मध्ये खेळण्याची. त्याच्यामुळे मोठं प्राइज देखील ते अनाऊन्स करतीलच यात मात्र शंका नाही. $25 runs on the board after 3 over. 3 षटकांचा केस समाप्त झाला आणि 25 धावा जवळपास 8च्या सरासरीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. परंतु इथून आता सरासरी मध्ये वाढ करावी लागेल. धावांचा ॲव्हरेज तुम्हाला चांगला मेंटेन ठेवावा लागेल. विशाल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओहो यावेळेला पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. 1 धाव. सॉफ्ट हँडनं पुश करत असताना शॉट कव्हरला 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 26 आकड्यावरती. विशाल आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन टू आयकॉन. बघा आता एका बाजूला आकेश लिहे तो देवांग लायन्स संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि विशाल पाटील जो परी 11 संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आणि महत्वाचं म्हणजे दोघेही एकाच गावामधून बिलॉंग करतायत. क्या बात आहे. आता हे बॅटल मजा येणार आहे बघायला. ओ आकेश समोर विशाल. जबरदस्त बॉल होता परंतु लेग स्टंपला मिस करणारा होता.
एक्झॅक्टली काय सांगतायत विकेट किपर आणि गोलंदाज पंचांसोबत काहीतरी चर्चा करतायत। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया की कशा पद्धतीने हो दोन स्टंपच्या मधून बॉल निघून गेला। क्लिअरली आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त चेंडू होता, परंतु आता विशालचे बॅड लक होते की आकेशचे लक होते आता हे देवाला माहिती, परंतु जरूर विशालचं कौतुक करावं लागेल। बरोबर स्टंप टू स्टंप बॉल होता, दोन स्टंपच्या मधून बॉल निघून गेलाय। रिप्ले मध्ये क्लिअरली आपल्याला बघायला मिळालं, असे रेअरली आपल्याला दृश्य बघायला मिळालेत। मला वाटतं की एकदा स्टुअर्ट ब्रॉड की जसप्रीत बुमराचा चेंडू स्टंपला हिट होऊन बेल्स पडली नव्हती। अशा रेअरली गोष्टी आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये घडताना दिसलेल्या आहेत। परंतु बघा ना हळूहळू या 2025 मध्ये काय काय घडतंय या क्रिकेटमध्ये। वुमेन्स वर्ल्ड कप जो आजवर भारतीय महिला संघानं कधी जिंकला नव्हता, आणि दरम्यान 7 स्टार कमिटीमधून आमचे आणखी एक स्टार कैलास पाटील, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर फ्रॉम साबत, यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपले मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये। हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये दोन्ही स्टंपच्या मधून बॉल निघून गेला। वाव काय टेलिकास्ट आहे, म्हणूनच तर एसके एंटरटेनमेंटचं नाव एवढं मोठं आहे। लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमचा आपण विचार केला तर ॲक्युरसी फार महत्वाची असते। आणि डॉट बॉल विशाल, नेक्स्ट बॉल समोर आकेश, आकेश समोर पहिला बॉल धारदार पाहायला मिळाला। राईट आर्म ऑफ द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ, बाउन्सर चांगला पाहायला मिळाला। वन बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आता विशाल पाटील समोर केला जातोय। काय स्पेल आहे, भेदक स्पेल आहे विशालचा। पहिल्या ओव्हरमध्ये देखील फक्त त्यानं 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या, आणि आता दुसऱ्या स्पेल मध्ये विशाल पाटील कमाल करतोय। बघा ना आतापर्यंत आपण 8 संघांचा विचार केला तर 4 खेळाडू या जांभूलपाड्यामधून ऍज अ आयकॉन खेळतात, म्हणजे जांभूलपाडा गावासाठी ही फार मोठी गोष्ट आहे। ओव्हर द विकेट आकेश समोर, स्लो वन कमी गतीने टाकलाय, परंतु आसवेअर आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा। आकेशला तुम्ही बघतात जे देवांग लायन्स संघाचे आयकॉन खेळाडू आहेत, विशालला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करताना जे परी 11 संघाचे आयकॉन आहेत, सुरेश पारदीला तुम्ही बघितलं तेही मला वाटतं की बंटी ब्लास्टर या संघाचे आयकॉन आहेत, आणि विजय पारदी मला वाटतं पार्थ एंटरप्राइजेस संघाचे आयकॉन आहेत। ही फार मोठी गोष्ट जांभूलपाडा गावासाठी आहे। बॅटची एज, बॉल आता मागे फर्रार होतोय, 4 धावा, लकी रन्स फॉर द टीम देवांग लायन्स। त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या खरं म्हणजे बॅटची एज घेत असताना बॉल मागे निघून गेला। पुढचा बॉल ओव्हर द विकेट, फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा, झेल पकडल्यात येते परंतु बीम नो बॉल। वेस्ट हाईट बीम नो बॉलचा इशारा, आणि इथे जरूर एक धाव देखील पळून पूर्ण केली। झेल पकडला होता, चांगला झेल पकडला होता लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये। 1+1 2 धावा त्या ठिकाणी आता जोडल्या जातील। 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 33 धावा। विशालनं सुरुवात चांगली केली, परंतु आता विशाल थोडासा आता साचपळताना दिसलाय। एक वाईट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, एक फुल टॉस वर चौकार आला, तदनंतर बीमर पाहायला मिळाला। धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 31 धावा, 31 ला 4 गडी, 33 धावा, 33 ला 4 गडी बाद। या पुढचा बॉल असेल फ्री हिट ओव्हर द विकेट। फ्री हिटचा बॉल फुल टॉस होता, परंतु इतका वेग होता की बॅटरला बॅकलिफ्ट वर करता आली नाहीये, आणि इथे पहा डायरेक्ट हिट झालाय, परंतु तो हिट काही कामाचा नव्हता, आणि 2 धावा एक्स्ट्राच्या मिळतील का? होय ते चित्र थोडंसं लेझी क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये, जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा मिळाल्या, आणि धावसंख्या आपण पाहतोय या 3 धावांच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 3600 आकड्यावरती धाव फलक आता जाऊन पोहोचले। 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट।
चौथं षटक यावेळेला मार्गस्थ. यानंतरचा जो सामना होणार आहे विकी चॅलेंजर्स आणि समर्थ कृपा एंटरप्राइजेस दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. इसके बाद एक और बड़ा मुकाबला. विशाल नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केलाय. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. मिड विकेटला चुकी होत नाहीये. आणखी एक फलंदाज बाद. चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर भरपूर काही गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या आणि इथे झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. 36 ला 5. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक अजूनही आता शिल्लक असेल आणि इथून पुढे दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय की टॉस साठी आपण लगेचच संपर्क साधा. विकी चॅलेंजर्स आणि समर्थ कृपा एंटरप्राइजेस. धन्यवाद समीर ठाकरे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर या ठिकाणी काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी GPL मध्ये आपण स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत इदाटे किरवलीचे सन्माननीय राकेशजी धिगाडकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. पूर्ण 7 स्टार कमिटी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. तदनंतर लखनजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण पुढे यावं. लखनजी पाटीलांचा आपण विचार केला तर त्यांचा मामाचा गाव आहे आणि त्यांचा सन्मान आपण इथे मात्र संपन्न करतोय. तदनंतर अजित पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आमचे साडू हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि तदनंतर एक उत्कृष्ट क्रिकेटर मिस्टर कैलास पाटील उर्फ KP यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. थोड्या दिवसानंतर तुम्हाला याच स्टार पैकी आयोजक 7 स्टार ट्रॉफी आय थिंक 7 स्टार ग्रुपच्या वतीने चॅम्पियन ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. कुकसे बुर्ली गावचे समाजसेवक पंकजजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. जबरदस्त फटका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला आणि बॉलला सरळ फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुमितच्या बॅटमधून नेत्रदीपक षटकार. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल ज्ञानेश्वरजी ठाकरे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान आपण GPL मध्ये देत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा GPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे कुकसे बुर्ली गावचे युवा उद्योजक योगेशजी पाटील आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. षटकार या ठिकाणी बघायला मिळाला सुमितच्या बॅटमधून. अंतिम षटक आहे आणि अशाच प्रकारे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि त्या फटक्यांना आता सुरुवात केलेली आहे. जबरदस्त फटका आपण सुमितच्या बॅटमधून बघितला. अशा षटकारांची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 42 धावा 42 रन्स. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आहे. खरं म्हणजे 2 ग्रुपमधून या मॅचेस बघायला मिळतील. पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. वन बाउन्स ओव्हर द लाईन्स इनटू द फॅन्स. अनदर 4. जबरदस्त फटकेबाजी आता सुमितच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज भूषणच्या समोर आक्रमण आता सुरू केलेलं आहे. ज्या आक्रमणाची गरज होती सुरुवातीला भरपूर सारा स्ट्रगल पाहायला मिळाला फलंदाजी करणाऱ्या देवांग लायन्स टीमचा. परंतु त्यानंतर चांगला फिनिशिंग टच देण्याचा आता प्रयत्न देवांग लायन्स टीमच्या फलंदाजांकडून राहिलेला आहे. नवीन बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये जरूर आला परंतु तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. सध्या बॅटिंगची जबाबदारी सुमित लेयनं स्वीकारली आहे आणि जबाबदारपणा त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळाला आहे. मोठे फटके त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला आता शेवटच्या ओव्हरमध्ये बघायला मिळाले. त्यांच्या अत्यंत आवश्यकता होती. नितांत गरज होती. पार्थ एंटरप्राइजेस ज्या संघानं पहिला सामना जिंकला त्यानंतर धनेश फायटर्स या संघानं दुसऱ्या मॅच मध्ये विजय मिळवला. तिसऱ्या मॅच मध्ये श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या संघानं विजय मिळवला आणि हा चौथा सामना सुरू आहे. पहिली मॅच ही प्रत्येकी टीमसाठी महत्त्वाची असते.
पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवावा अशी धडपड प्रत्येकाची सुरू असते, परंतु आता बंटी वॉरियर्स पहिल्या मॅचमध्ये हारले, दुसऱ्या मॅचमध्ये विकी चॅलेंजर्स हा संघ पराभूत झाला, तिसऱ्या मॅचमध्ये संत कृपा एंटरप्राइजेस हा संघ पराभूत झाला. त्यांच्यासाठी आता डू ऑर डाय असेल येणाऱ्या मॅचेस. यावेळेला कमी गतीने टाकल्या पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न येतोय, निर्धाव चेंडू. स्कोर कार्ड वरती धावा 46 आपल्याला बघायला मिळतात. 46. सुमित सध्या इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतो, एका चौकार आणि षटकाराच्या सहाय्यानं सध्या 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता भूषण फलंदाजाचा वीक झोन ओळखलाय आणि स्ट्रॉंग झोन भूषणचा काय आहे ते आपल्याला माहिती आहे. ओ या ठिकाणी पहा, भरपूर चुका आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये अशा पद्धतीच्या बघायला मिळाल्यात की पूर्णपणे ते सरेंडर करतायत, थोडंसं लेझी ॲटिट्यूड मैदानामध्ये दाखवतात आणि ते फलंदाजांनी त्याचा फायदा उचललाय. परंतु हर्षदनं पहा, सुमित चांगला खेळतोय ना, तर सुमितसाठी हर्षदनं त्याची विकेट फेकली आहे. हे देखील खेळामध्ये महत्वाचं आहे. एखाद्या वेळेला जर तुमचा बॅटर चांगल्या टचमध्ये आहे, त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड देणं, त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यावर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. आणि तेच पाहायला मिळालं ना की भूषणच्या विरुद्ध आतापर्यंत सुमितने एक षटकार आणि चौकार मारलाय, तर जरूर हर्षदनं तो निर्णय घेतला आणि सुमितला पुन्हा एकदा स्ट्राईक एंड दिली, स्वतःची विकेट त्यानं फेकली. 47 धावा स्कोर कार्ड वरती. कशी बशी आता धावसंख्या 50च्या दिशेने वाटचाल करत असताना सुरुवातीला असं वाटत होतं की भरपूर कमी धावा होतील, ज्या वेळेला पॉवर प्ले मध्ये फक्त 15 धावा होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये खूप चांगल्या रन्स आल्या. गिरीशनं एक षटकार खाल्यानंतर कमबॅक केला जरूर, त्यानंतर विशालच्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा कंप्लीट केल्या आणि ह्या ओव्हरमध्ये देखील आता चांगल्या प्रकारे धावा जोडल्या जातात भूषणच्या विरोधात. एक षटकार एक चौकार देखील आल्या. नवीन बॅटर सचिन ठाकरे मैदानाच्या आतमध्ये, जो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. भूषण सुमित समोर पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठ त्याच प्रकारे 3 बॉल डॉट खेळलोय सुमित. कुठेतरी आता त्याला त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. सातत्याने फ्रंट फुटला येतोय. पहिला चेंडूचा आपण जर विचार केला, पहिल्या बॉलचा ज्या पद्धतीने ऑन साईडला सिक्सर खेचला होता, त्या प्रकारे थोडंसं मी म्हणेल स्वतःला वेळ द्यावा लागेल. या वेळेला फ्रंट फुटला येऊन स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला, 3ही वेळेला तो अपयशी ठरलाय. शेवटचा बॉल, डावामधील शेवटचा बॉल. यावेळेला पुन्हा पुढे आला, बॅटची टॉप एज बॉटम एजला बॉल लागतोय. बॉल येतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, एकदम मिळाली आहे आणि दुसरी धाव देखील सहजगत्या त्या ठिकाणी मिळते. आणि याचबरोबर 5 षटकांचा केस समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 49 आणि बरोबर 50 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल आज सामना जिंकण्याकरिता देवांग लायन्स समोर परी 11 या संघाला. चर्चा तीच करत होतो की 50 जरी धावा आल्या, किमान 50 धावांवरती एक तुम्ही फाईट बॅक करू शकता आणि 50 आता लक्ष सेट करण्यात आलं देवांग लायन्स टीमनं परी 11 समोर. त्याच्यामुळे परीक्षा घेऊ शकतात. बघूया आपण, ते आपल्याला येणाऱ्या डावामध्ये कळेलच कोणाचे होणार हार आणि कोण जिंकणार, या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतीलच. परंतु त्या अगोदर विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत योगी पाटील सर. धन्यवाद समीर. जाऊया आपण या ठिकाणी दक्षिल पाटील आणि दीर्घ पाटील टॉस बॉक्समध्ये. विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान आपण पुढील सामना पाहणार आहोत. आणि ही नाणेफेक घेण्यासाठी आपल्यामध्ये आज आमचे मित्र 7 स्टार ग्रुप आज व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की सर्वांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करणार आहोत. मिस्टर राकेशजी दिगाडकर, लखनजी पाटील, कैलास पाटील, अजित पाटील, रामकृष्ण काकडे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन्सला टॉस माहिती आहे. एका बाजूला पाहू शकाल GPL आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल धमाका. चला आपण मान देऊया माझे उपसरपंच राकेशजी दिगाडकर यांना. 4 ओव्हरची मॅच, GPL कॉल, परंतु आलेला आहे धमाका. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या संघानं. धन्यवाद 7 स्टार, आपण इथे आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. प्रेम पाटील, आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. दुसरा फेरीतील तुमचा सामना असेल. टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस खूप महत्त्वाचा आहे. बॉलिंग लाईन असल्यामुळे टॉस खूप महत्त्वाचा असतो आणि फिल्डिंग करणार आम्ही.
प्रेम पाटील आपण जर मागील काही वर्ष जर पाठीमागे गेलो तर आम्ही 3-4 वर्षापासून तो प्रेम पाटीलला ओळखायचो बघायचो. तो प्रेम पाटील आज आम्हाला या सीझन 3 मध्ये पाहायला मिळाला. याच्या पाठीमागची स्ट्रॅटर्जी काय होती? पहिले तर मी बबलूला धन्यवाद करेन, कारण की मी फॉर्म भरला नव्हता. त्यांनी मला फोन करून सांगितला GPL खेळतो का नाही. त्यामुळे मी 2 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिस केली. त्याच्यामुळे चांगलं खेळ झालं. टॉस जिंकलाय, काय करायचा निर्णय? फिल्डिंग करणार. तुम्ही एक सामना जिंकलाय तर हा दुसरा सामना तुम्ही जिंकला तर आय थिंक लगभग सेमीफायनलचा जे दरवाजा आहे तुमच्यासाठी ऑन होऊ शकतात. त्यासाठी स्ट्रॅटर्जी काय आहे आणि प्लेइंग 11मध्ये काय बदल चेंजेस पाहायला मिळेल? प्लेन वॉलमध्ये चेंजेस करायचं आहे, तरी स्ट्रॅटर्जी जी पण आहे ते मैदानात दाखवू मी. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विकी चॅलेंजर्स पहिल्या सामन्यामध्ये हवं तसं तुम्ही चॅलेंज उभी करू शकले नाहीत, कारण तुम्ही पहिला सामना हरलायत. आता जिंकायचंच तुम्हाला आहे. पुढील जर वाटचाल करायची असेल तर बॅटिंग करायच्या 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्येचा तुम्ही या ठिकाणी लक्ष उभारण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. राज पाटील असतील, त्याचप्रमाणे तुमच्या संघामध्ये महेश पाटील आहेत, लेजंड चेतन पाटील आहेत. त्यांच्याकडून तो अपेक्षा काय करतोयस? त्यांनी फक्त 101% देण्याचा प्रयत्न करावा आणि दुसरी टीम आहे त्यांनी 100% दिला तरी चालेल, पण आता फिल्डिंगमध्ये त्वरित तंदुरुस्त करावं लागेल. आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय चेंजेस? हो, चेंजेस तर करावं लागेल फिल्डिंगसाठी. शेवटचा प्रश्न, ही स्पर्धा खेळण्यासाठी तू किती उत्सुक होतास? खूपच उत्सुक होतो आणि सुंदर असं नियोजन केलेलं आहे. चला, आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून अशी बातमी आलेली आहे की श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस अर्थात मनोजी पाटील यांच्या संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. पुन्हा जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये, तिथे सज्ज असतील योगेश पाटील. थँक्यू सो मच. सलामीची जोडी पाहू शकाल या ठिकाणी परी 11 संघाची सध्या आपण पाहत आहोत. परी 11 सुद्धा मात्र या GPL मध्ये एक इतिहास रचलाय, कारण मागील 2 पर्वाचा आपण विचार केला तर दोन्ही पर्वामध्ये या संघानं अंतिम फेरी गाठलेली आहे. पहिल्या पर्वामध्ये रनरअपची ट्रॉफी त्यांनी उचलली, दुसऱ्या पर्वामध्ये चॅम्पियनची ट्रॉफी उचलली आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये पाहूया विजयानं आगाज करणार का. कारण लक्ष आपण जर पाहिलं तर फक्त 51 धावांचं आहे, परंतु कागदावरती आपण फक्त म्हणू शकत नाही, कारण क्रिकेटचा खेळ आहे. पन्नासचा टार्गेट आहे. थोडंसं करेक्शन करूया, कारण 49 धावा पहिल्या इनिंगमध्ये देवांग लायन्स या संघाने उभारल्या. सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल परी 11 संघाचे संघमालक मनोहरजी भुईर, माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षे, त्यांच्या सोबतीला ज्ञानेश्वरजी ठाकरे, पंकजी जाधव आणि आमचे आयोजक क्रिकेटचे खूप मोठे चाहते रुपेशजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. लेट्स प्ले. करण पाटील आणि त्याच्या सोबतीला हनुमान पारधी. आणि षटकाला सुरुवात करेल आयकॉन मिस्टर आकेश लिये. पहिला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या खूपच बाहेरची लेन पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा. बायच्या सुरुवात सुद्धा मात्र या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. म्हणजे एक्स्ट्रानं सुरुवात करतोय गोलंदाज आकेश. 1+1 एकूण 2 धाबा. 50 धाबांचा तुम्हाला संरक्षण जर करायचं असेल तर मात्र अवांतर धावसंख्येवरती कुठेतरी लगाम लावावं लागेल. तर तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात दाबायचे खर्च केला तर मात्र तुम्ही फलंदाजावरती कुठल्या प्रकारे प्रेशर आणू शकत नाही आहेत, दडपण टाकू शकणार नाही आहेत. हो, वेगवान गतिशील अगदी सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. सचिन म्हात्रे चीरअप करतोय आपल्या गोलंदाजांना, आपल्या खेळाडूंना, कारण क्रिकेटचा खेळ आहे, प्रोत्साहन देणं फार गरजेचं असतो. आकेश ओव्हर द विकेट ना. हो, फटका हवेत खेळला, जबरदस्त मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ चाल आमच्या व्यासपीठाच्या समोर लँडिंग होत असताना 6 धावांचा आडी येतोय षटकार. हनुमान पारधीचा विचार केला तर GPL त्याच्यासाठी खूप लक फॅक्टर असते. प्रत्येक पर्वामध्ये हनुमान चांगला परफॉर्मन्स करत असतो आणि या ठिकाणी मिडॉलला बीट करतोय. अगदी साईड सीनच्या समोर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला येऊन उचलून फेक करतो. आय थिंक भावेश पारधी होता कूल मॅन. जोपर्यंत चेंडूला थांबवेल तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र पाहतोय
लॉंग ऑफला भावेश, त्यानंतर पाहू शकला अगदी मिड विकेटला सुमितने आय थिंक सीझन 1 ही गाजवली होती गजानन दगडू स्पोर्ट्स संघासाठी, परंतु आज देवांग लायन्स संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय. हो, बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता करण पाटीलचा, परंतु चेंडू बाटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. धावसंख्या पाहू शकाल स्थिर आहे, बिनगडी बाद 9. माझ्या सोबतीला इज अ स्कोरर म्हणून बंटी पाटील सध्या काम बजावतोय, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा पहिला सामना जेवढा लवकर ते विसरतील तेवढा मात्र त्यांच्या संघासाठी चांगला ठरू शकेल. ओव्हर द विकेट पुन्हा आकेश ओ रिव्हर्सचा फटका स्कूप करतोय आणि चेंडूला सरळ थर्ड मॅनच्या डोक्यावर चेंडू पाठवला. प्रतीक्षा एंटर्स पाहिजे स्टँडच्या समोर करण पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार चौकार. मैदान आपण जर पाहिलं तर वर्तुळाकार प्रमाण आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सीमारेषा पाहायला मिळेल आणि तुमच्याकडे जर तंत्रशुद्ध फटके असतील तर तुम्ही कुठेही कुठल्या दिशेने फटके धाबा इथे जोडू शकतात. परफेक्टली यॉर्करचा प्रयत्न, लाऊड अपील कॉट बँडसाठी, विकेट किपर, बॉलर्स, सर्व खेळाडू तिथे मात्र या ठिकाणी पंचांकडे दाद मागतायत, परंतु आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल पंचांवरती मात्र कुठलाही दडपण नाहीये, प्रेशर नाहीये आणि अखेर पहिल्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परी 11 आय थिंक ड्रायव्हिंग सीटवरती आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण कुठलाही विकेट्स त्याने गमावलेला नाही आहे आणि दोन्ही बॅटरच्या बॅटमधून मात्र धावा निघालेल्या आहेत. हनुमान पारदीने फेस केले चेंडू 3, त्याच्या बॅटमधून एक षटकार निघाला, 7 धावसंख्येवरती तो खेळतोय. करण पाटीलने चेंडू फेस केले 3, त्याच्या बॅटमधून एक चौकार निघाला, तो खेळतोय 4 धावसंख्येवरती आणि धावसंख्या संघाची टोटल आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 13, कारण अवांतरच्या रूपाने 2 धावा आपण पाहिल्या. आणि सुरुवात पाहिल्यानंतर आता मनोहरजी भोईर यांच्या चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांनी मगाशीच उल्लेख केला की गुलाल आपलाच आहे, परंतु त्यासाठी अजूनही तुम्हाला वाट पाहावी लागेल, कारण ही सुरुवात आहे. आणि त्यांची जर्सीसुद्धा पहा ना, ज्या कलरचा गुलाल असतो त्याच कलरची जर्सीसुद्धा त्यांनी निवडलेली आहे. कुक्षेगावचे समाजसेवक पांडुरंग शांताराम पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. कट्टर शिवसैनिक आहेत, वेलकम, सुस्वागतम. गोलंदाजांना आता मात्र या ठिकाणी देवांग लायन्स संघाच्या चांगली कामगिरी करावी लागेल. संघाचे संघ मालक माजी सरपंच संदीप ठाकरे सुद्धा मात्र या ठिकाणी बारकाईनं या सामन्याकडे लक्ष केंद्रित करतायत. प्रत्येक पर्वामध्ये आपल्याला देवांग लायन्स संघ या GPL मध्ये पाहायला मिळत असतो. पहिली वॉर्निंग वेळेसंदर्भात देवांग लायन्स या संघाला पंचांच्या माध्यमातून दिली जात आहे, तर भावेश प्लीज सहकार्य करा. दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात झाली आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये भावेश पारधीच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतो आणि आय थिंक राऊंड द विकेटने तो मारा करेल. हनुमान पारधीसाठी दोन्हीही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करतायत आणि ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सुद्धा एकाच टीमच्या माध्यमातून खेळत असतात. स्टेट डाऊन द ग्राउंड, परंतु चांगला क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळाला. अशा प्रकारे तुम्हाला वारंवार सातत्यानं डॉट चेंडूच्या हाताने करावी लागेल आणि खास करून विकेट्स फार इम्पॉर्टंट असतील या मॅचमध्ये. कुक्षी गावातील हरिभक्त पारायण गोकुल परशुराम मागे यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. भावेश पुन्हा एकदा हो चेंज ऑफ पेस, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला आपल्याला. अगदी बॉडीला मात्र या ठिकाणी स्पर्श होणारा चेंडू पाहायला आपल्याला. पंचांच्या वतीनं लेगबाईज अवांतरदा पुन्हा मात्र या ठिकाणी खर्च केली गेली. साहिल पारधी यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मिथ स्माईल, कारण पहिला सामना त्यांनी जिंकलाय. जशी आपण पहिल्या पावसाची वाट पाहत असतो, पहिल्या प्रेमाची वाट पाहत असतो, तशी पहिल्या विजयाची प्रत्येक खेळाडू वाट पाहत असतो. विजय फार महत्त्वाचा असतो. जबरदस्त फटका चेंडू गॅपमध्ये चाललाय, ते मिडॉनला बीट करून लॉंग ऑनकडे सुमित ली या चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु त्यांना चेंडू बीट करून मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
रक्षण चेंडू थांबला गेला असता, परंतु सुमितची रणनीती वेगळी होती. कारण सुमित आय थिंक चेंडूच्या पुढे गेला. जर पाठीमागे जाऊन जर चेंडूला मात्र चांगला बॅकअप जर त्याने केला असता तर आय थिंक हा चौकार वाचू शकला असता. परंतु जर त्याला महत्व नाहीये. परंतु चांगला स्ट्रोक हनुमान पारधीच्या बाटमधून निघाला. फुलटॉस स्टॅमिंग स्ट्रोक विकेट किपर सचिन म्हात्रे चेंडूच्या खाली. आता चूक होणार नाहीये आणि अखेर ज्या विकेटच्या शोधात होते तो विकेट अखेर प्राप्त केला आणि फलंदाज करण पाटील बॅक टू द डगआउट. त्याच्यावरती तुम्ही मोठा स्ट्रोक खेळू शकले असते, परंतु आय थिंक बॅटचा स्टिकरवरती जाऊन तो चेंडू लँडिंग झाला आणि अखेर जी ताकद शॉटमध्ये हवी होती ती ताकद मात्र तो या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकला नाही आणि अखेर झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. असं वाटलं की पहिल्या इनिंगमध्ये आय थिंक नाजिम गुलेला षटक मिळेल, परंतु मात्र तसं कार्य काही त्याच्याकडून घडलं नाहीये. न्यू बॅटर इन एट नंबर 3 मिस्टर गिरीश मॅन फ्रॉम कुकसे बोरिवली. चांगल्या संघाची बांधणी आपण पाहतोय. परी 11चा आपण विचार केला तर सर्व यंगस्टार आहेत आणि आल्याला मात्र पाहा या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवला. रेस सुरू आहे. चेंडू पुढे शत्रशक पाठीमागे आणि अखेर सीमेरेषेलगत जोपर्यंत चेंडू थांबवलं जातील तोपर्यंत त्या ठिकाणी 3 धाबा पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल आणि आज परी 11चा विचार केला तर हनुमान पारधी यांचा सुद्धा मात्र जे युवक आहेत जे यंगस्टर आहेत त्यांना सुद्धा मात्र चांगला मार्गदर्शन मिळतोय आणि अशा गोष्टी घडणं फार गरजेचे असतात. आपल्या विभागातून एखादा चांगला खेळाडू घडावा ह्याच हेतून या GPLचा नियोजन आयोजन मात्र प्रत्येक वर्षी केला जातोय आणि ही परंपरा मात्र या ठिकाणी सुरूच राहणार आहे, त्यात काही शंका नाहीये. पुन्हा पाहू शकाल चेंज ऑफ पेस आणि कव्हर पॉईंटला कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. जबरदस्त झेल आणि या ठिकाणी या ओव्हरमध्ये भावेशनं दुसरी सफलता प्राप्त करून दिली आणि लागणारा परी 11 संघाला हा दुसरा धक्का. रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी कव्हरच्या फिल्डरला मात्र त्याला बीट करायचं होतं. त्याच्या डोक्यावरून फटका मात्र खेळायचा होता हनुमान पारधीला, परंतु सुरक्षित हाताची जोडी मात्र त्या ठिकाणी पाला मिळाली आणि कुठल्या प्रमाणात त्या क्षेत्ररक्षकाने मात्र चूक केली नाही. अखेर भावेश पारधीने आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये विदाऊट लॉस परी 11 संघ 13 धावसंख्येवरती होता आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये भावेशने खर्च केले 8, गडी बाद केले 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21. 50 धाबांचा पाठलाग इथे करायचा आहे. अजूनही मात्र आपण जरा सामना पाहिला तर 50-50, कारण 18 चेंडू शिल्लक आणि 18मध्ये अजून 29ची गरज. एखादा चांगला षटक जर देवांग लाईन संघाच्या माध्यमातून अजून एक जर पाहायला मिळाला तर मात्र हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत एक रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकतोय. एका बाजूला पाहू शकाल संदीपजी ठाकरे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला मनोहरजी भोईर यांचा संघ आणि देवांग लाईन्सने सुद्धा मात्र या GPLमध्ये प्रत्येक वर्षी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. परंतु त्यांचा एक स्वप्न आहे की आम्हाला चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे, परंतु ते जिंकण्यासाठी तुम्हाला अगोदर फार मेहनत करावी लागेल, कारण मेहनत केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला यश मिळणार नाही आहे आणि विजय नेहमीच झगडून मिळवला जातोय, मागून मिळत नाही आहे. न्यू बॅटर नेट नंबर 4 विशाल पाटील आयकॉन. दरम्यान ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कुक्षेचे सन्माननीय शरदजी खर्डे साहेबांचा या ठिकाणी
शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. GPL 2025 मध्ये हो हो वेगवान चेंडू, परंतु लाईन चुकीची, दाबास्टिकच्या बाहेर, पंचाची दुनियात समांतर अवंतर एक धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण आकेश लिहायला पाहतोय. पहिला स्पेल जरूर त्याचा महागाडा आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र हुक केला आणि फाईन लेला बीट करून चेंडू वेगाने चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि चिमारच्या ओलांडत असताना धावा मिळतील 4. थँक्यू DJ. पहा एक एक नवीन प्रकारचे सॉन्ग येत आहेत, परंतु आपण जर गुन्हा केला नाही तर अटक करण्याची वेळच तुमच्यावरती येणार नाही. परंतु इथे फटका पहा, अगदी बॉलर फास्ट ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफला चाललाय. प्रयत्न चांगले होते, परंतु त्या प्रयत्नांना मात्र या ठिकाणी अपयश आला, कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त पहिल्या चेंडूवरती विशाल च्या सोबतीला आता मात्र गिरीश आहे, त्याने हुक केला, फाईनलीकडे चेंडू पाठवला आणि हा चौकार बा अगदी साईड स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑफनं मात्र त्या ठिकाणी या चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला. हो परफेक्ट यॉर्कर, वाईट यॉर्कर्स, आणि त्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह करू शकला नाही. किती वेग आकेशकडे आहे. ज्यावेळी आकेश लयमध्ये येतो ना तेव्हा तो लय भारी कामगिरी करतोय, परंतु आज गोलंदाजीमध्ये महागडा ठरलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 खर्च केला होता आणि आतापर्यंत त्याने 9 खर्च केला, म्हणजे 22 धाबा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. विकेटचं कॉलम खाली, फुलटॉस आणि चेंडू चाललाय आकाशाला गबस्टिंग घालण्यासाठी. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू DJ. परंतु या ठिकाणी पंचांची तिसऱ्या पंचांची आय थिंक बॅटिंग टीमकडून मात्र रिव्ह्यू आहे भीमरसाठी. यस, प्रत्येक टीमसाठी 1 DRS आहे आणि जरूर आमचे तिसरे पंच शकील कोटी सर आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत. षटकार जरूर आलाय. गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं कार्य सध्या आज गिरीश पाटील करतोय. काय जबरदस्त या ठिकाणी पर 11चा परफॉर्मन्स. डिसिजन पेंडिंग आणि पाहू शकाल या ठिकाणी व्यासपीठाची शोभा वाढवत असताना फेअर डिलिव्हरी. कारण आपण जर पाहिलं तर बॅटर सुद्धा मात्र तिथे थोडंसं वाकला आहे आणि त्या अनुषंगाने मात्र योग्य निर्णय पंच शकील कोटी सरांचा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु खराब गोलंदाजी ही अपेक्षा नाही आहे आकेशकडून, खास करून देवांग लाईन संघाचा विचार केला तर. पुन्हा फुलटॉस आणि हा चेंडू सुद्धा चाललाय. सुमित लिएला ठाठा बाईक करत लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आनंद घेत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. मान्यवरांच्या माहितीसाठी ग्रामपंचायत लीग प्रत्येक वर्षी या मैदानावरती आयोजन केलं जात असतो आणि आज आपण तिसऱ्या पर्वामध्ये आहोत आणि त्यासाठी प्रत्येक वर्षी
चांगलं योगदान आम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळत असतो. या ग्रामपंचायतील जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांचं सुद्धा चांगला योगदान, चांगला प्रतिसाद. सर्व खेळाडू एकोपाने या स्पर्धेमध्ये खेळत असतात आणि हा 2 दिवसाचा सोहळा का असू द्या, परंतु उत्सवापैकी या कमी नाही आहे, एखाद्या सणापैकी कमी नाही आहे. GPL परंतु सध्या परी 11 चांगल्या फॉर्मात आहे. परंतु याच्या पाठीमागचं मनोहरजी भोईर काय प्लॅन करतायत, कुठली एनर्जी ते वापरतायत याचा मात्र कुठेतरी विचार करावा लागेल. कारण पहिल्या 2 सीझनमध्ये सुद्धा काय संघानं अंतिम फेरी गाठली आणि या सीझनमध्ये सुद्धा असं वाटतं की विजयानं आगाज करतील. कारण चेंडूची संख्या जास्त आहे आणि धावांची संख्या आता कमी आपण पाहतोय. न्यू बॉलर वंश म्हात्रे, मॅन फ्रॉम जांभूलपाडा. समोर आहे गिरीश पाटील, मिनी हेलिकॉप्टर. चेंडू गॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षक. ओहो, बाबूच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार. सावकार आणि षटकारामध्येच आता डील करतायत. आय थिंक गिरीश पाटीलचा आपण खेळ पाहिला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार निघाले, 2 षटकार, 1 तिहेरी आणि 1 सिंगल. क्या बात आहे, मॅच विनिंग केली. चांगल्या फॉर्मात आहे. कुक्सी बोरुली गावाला तो बिलॉंग करतोय. पावलांचा वापर, बॅटची कडा. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न म्हणजे अजूनही सचिन म्हात्रेने मात्र हा सामना सोडला नाहीये. परंतु आज खूप मोठा अपसेट पाहिला आपण. बबलू पाटील यांचा संघ पूर्णपणे गारद केला समर्थक कृपा एंटरप्राइजेसच्या संघानं. परंतु यानंतर अजून एक मोठी मॅच तुमच्या भेटीस येईल मित्रांनो. कुठे जाऊ नका. विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. शॉर्ट पिच चेंडू मिस टायमिंग. कॉटन बोलवण्याची दाट शक्यता आहे परंतु नाही. सेफ लँडिंग चेंडू झाला अगदी शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि आता मात्र 1-1 पाऊल आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. विशाल पाटीलचा आपण खेळ पाहिले तर त्याला जास्त स्ट्राईक मिळाले नाही. आय थिंक पहिला चेंडू त्याने फेस केलाय या इनिंगमध्ये. एकूण धावसंख्या 49. फक्त एका धावीची गरज. 1 पाऊल दूर विजयापासून परी 11. आणि विनिंग शॉट रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फर्स्ट मॅच विन मनोहरजी भोईर. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. परी 11 अँड हार्ड लक संदीपजी ठाकरे. हार्ड लक देवांग लायन्स. जबरदस्त बॅटिंग गिरीश पाटील. पूर्णपणे मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी त्याची पाहायला मिळाली. प्रथमतः गोलंदाजाचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. परंतु 50 धावांचा पाठलाग करत असताना नाबाद ज्या खेळाडूनं 32 धावा उभारल्या त्यामध्ये 4 चौकारांचा समाविष्ट, 2 षटकारांचा समाविष्ट आणि तो खेळाडू आहे कुकसे बोरुली गावाचा कोहिनूर मिस्टर गिरीश पाटील. चला पुढील 2 संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतायत. एका बाजूला विकी चॅलेंजर्स ज्या संघाने पहिला सामना गमावला, हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल समर्थ कृपा एंटरप्राइजेस ज्या संघाने पहिला सामना जिंकलाय तर त्यांचा मनोबल जो आहे तो आता मात्र उंचावलाय. आणि या 2 संघांच्या माध्यमातून पुढील सामना पाहायला मिळू शकेल. आणि या ठिकाणी पहा ही ग्रँड एंट्री फटाक्यांच्या आतिषबाजीनं. आणि पंचांच्या माहिती सुद्धा साठी हा सामना प्रत्येकी 4 ओव्हरचा असेल, लक्ष असू द्या. गिरीश पाटील या आपण थोडंसं फास्ट यायचं आहे. जबरदस्त नॉट आउट 32 धावांची इनिंग त्यांनी साकारली आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने तो घेऊन गेला. दिशेनेच नव्हे तर मात्र सामना सुद्धा आपल्या संघाला जिंकून दिला.